बदलापूर नगर परिषद हद्दीत रमेशवाडी भागात उभारण्यात आलेले एक उद्यान सध्या मोठ्या वादाचे कारण ठरत आहे। कारण हे उद्यान टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखालीच बांधण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या उद्यानावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा आरोप देखील पुढे आला आहे। रमेशवाडी परिसरात नगर परिषदेकडून काही महिन्यांपूर्वी हे उद्यान उभारण्यात आले। परिसरातील रहिवाशांसाठी हे एक नवीन आकर्षण बनलं असलं तरी या उद्यानाच्या वरून टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाते। तज्ज्ञांच्या मते अशा ठिकाणी कोणताही बांधकाम करणं अगदी नियमबाह्य असून यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका कायम असतो। दररोज या ठिकाणी लहान मुलं खेळतात, महिला वर्ग सकाळ संध्याकाळ फेरफटका मारतात आणि नागरिक आरामासाठी येथे जमतात। मात्र विजेच्या तारांमुळे होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान टाटा पॉवर कंपनीने स्वतः नगर परिषदेचे लक्ष या मुद्द्याकडे वेधले असून लेखी पत्राद्वारे हे बांधकाम तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत। परंतु इतकं स्पष्ट पत्रव्यवहार झाल्यानंतरही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याचे समोर आले आहे। यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या अनधिकृत उद्यानावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। शहरात नागरिकांना पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसताना अशा नियमबाह्य ठिकाणी एवढा निधी खर्च करण्यामागचं कारण काय, असा सवाल नागरिक आता प्रशासनाला विचारत आहेत। उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली उभारलेले हे उद्यान बदलापूरकरांच्या सुरक्षिततेसाठी धोका बनला आहे। टाटा पॉवरने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता नगर परिषद यावर नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। बदलापूर नगरपालिकेचे इलेक्शन आता चालू झालेले आहेत। निवडणुकांच्या मध्ये उमेदवारांकडून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती आता नारळ फोडीचे उद्घाटनाचे कार्यक्रम चालू झालेले आहेत। त्या अनुषंगाने आजपासून बदलापूर शहरामध्ये होत असलेला भ्रष्टाचार किंवा त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे पैसे नगरपालिकेतून काढलेले आहेत आणि आज जी काही मोठ्या प्रमाणावरती उद्घाटनं चालू आहेत, लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे, तो लोकांच्या समोर आणण्यासाठी बदलापूरकरांना बदलापूर शहरातली काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी बदलापूर शहरामध्ये माझे शहर माझा अभिमान नावाने आम्ही एक आजपासून माझ्या निर्भय सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही एक अभियान चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही रोज बदलापूर शहरांना बदलापूरकरांना बदलापूरमधल्या 5-5 गोष्टी अशा दाखवणार आहोत की ज्याच्यामध्ये बदलापूरकरांनी आता विचार करायचा आहे की नक्की आपण मतदान करायचं आहे कोणाला। तर आता आपण ज्या गार्डनमध्ये उभे आहोत ते जे गार्डन आहे हे टाटा पॉवरचं गार्डन आहे। जे ते गार्डन तयार करताना त्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 लाखाचा निधी वापरला गेला, जो कालांतराने जवळजवळ 1.5 कोटीच्या घरात गेला। परंतु टाटाला ज्यावेळेला आम्ही विचारणा केली, पत्रव्यवहार केला, त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की हे सदर जे बांधकाम आहे हे अनधिकृत आहे। अनधिकृत बांधकाम असताना नगरपालिका आज शांत का आहे? आपण बघत असाल की माझ्या मागे बरेचसे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं या गार्डनमध्ये खेळतात। भविष्यात जर अशा प्रकारची कुठली एखादी दुर्घटना या गार्डनमध्ये जर घडली, एखादी वायर जर पावसामध्ये जर पडली आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार? आणि अशा प्रकारची कामं करून बदलापूर नगरपालिकेमधून यांनी ज्या प्रकारे बिलं काढलेली आहेत त्याचे ठराव केलेले होते ते ठराव सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे। बदलापूर नगरपालिकेला जवळजवळ 4 करोडचा हप्ता जो आहे महिन्याला नगरपालिका देते आणि असे अजून बरेचसे हप्ते आहेत की जे नगरपालिका देते। 4 करोडचा हप्ता जर नगरपालिका देत असेल तर लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी नगरपालिका का देऊ शकत नाहीये? मग फक्त रंगरंगोटी करायची, गार्डन, खेळणी अशा प्रकारच्या लोकांना भूलतापांना बळी पाडून आपल्या पदरामध्ये मतदान करून घ्यायचं आणि परत त्याच पैशांवरती त्याच नगरपालिकेमध्ये लाखोंनी करोडोंची बिलं काढून स्वतःची पोळी भाजून घ्यायची, हा जो धंदा या राजकारण्यांनी बदलापूर शहरामध्ये चालू केला आहे तो बदलापूरकरांना दाखवण्यासाठी म्हणून आजपासून आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे। मी पुन्हा सांगेन की ज्या गार्डनमध्ये मी उभे आहे हे गार्डन इल्लीगल आहे। ह्या गार्डनसाठी कुठल्याही प्रकारचा म्हणजे 7-12 नावावर नसताना मी तर म्हणेन की MSEB असेल, म्हणजे टाटा पॉवर जे असतील किंवा वॉटर सप्लाय असेल, या लोकांनी कशा प्रकारे म्हणजे आज तुम्ही बघत राहिला गार्डनला पाणी देखील मिळालेलं आहे। तर मग लोकांना बाहेर पाणी मिळत नाही पण गार्डनला पाणी मिळतं। जी जागा 7-12 स्वतःच्या नावावरती नाही आहे, नगरपालिकेत मुख्याधिकारी करतात काय? मुख्याधिकाऱ्यांनी या जागेवरती येऊन खरं पाहणी करणं गरजेचं होतं, पण कुठल्याही प्रकारची पाहणी न करता आपण बघत असाल की ह्या परिसरामध्ये जिथून आपण सुरुवात केली आहे पार अगदी शेवटच्या टोकापर्यंत ही टाटा पॉवरची लाईन आहे। लहान मुलं इथे खेळत आहेत आणि हे सर्व चालू असताना बदलापूरकरांना जे आवश्यक आहे, आज बदलापूरकरांना काय हवं आहे? पाणी हवं आहे, लाईट हवी आहे, ती न देता ही लाखोंची करोडोंची बिलं जी नगरपालिकेच्या मार्फत ह्या सत्ताधाऱ्यांनी काढलेली आहेत ती मी आपल्यासमोर आणलेली आहेत। आणि अशा प्रकारची बरीचशी कामं जी आहेत
ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर दाखवणार आहोत। आज मी सुरुवात केलेली आहे ह्या गार्डनपासून। हे गार्डन असेल, उल्हास नदी असेल, त्याच्यानंतर टाटा पॉवरचं आपण जिथे आता उभे आहोत ती लाईन असेल, किंवा अशा प्रकारची कामं सुशोभीकरणाच्या नावाखाली बदलापूरकरांना बळी पाडून आपल्या पदरात मतदान कसं पाडून घ्यायचं हे जे प्रयत्न ह्या सत्ताधाऱ्यांचा चालू आहे, त्यासाठी मी आजपासून हे लाईव्ह करणार आहे। बदलापूरकरांना माझी विनंती आहे की आपण आता विचार करा की नक्की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे। लाखो करोडोंनी खोटी बिलं काढून ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, गेली 25 वर्ष बदलापूर नगरपालिकेमध्ये जे सत्तेत आहेत त्यांना आपण मतदान करणार आहात, की सर्वसामान्यसाठी झटणारा जो नागरिक असेल त्याला तुम्ही मतदान करणार आहात, अशा प्रकारची माझी एक हे असेल। आणि त्याच्यानंतर बिल्डिंग जर आपल्याला बांधायची असेल तर आपल्याला 4 मीटरच्या अंतरावरती टाटा पॉवरची जर लाईन असेल तर परवानगी देत नाहीत। मग इथे परवानगी कुठल्या बेसवर दिली गेली? अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण याच्यावरती कारवाई करावी, नाहीतर ह्याची चौकशी जी आहे ती माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत मी लवकरच लावणार आहे।